स्वेच्छानिवृत्ती, थकीत वेतन व पेन्शनसह इतर लाभ अन्यायकारक पद्धतीने थकीत ठेवल्याच्या निषेधार्थ आज सातवे येथील शाळा कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले। पन्हाळा तालुक्यातील सावर्डेपैकी सातवे इथल्या शाळेमध्ये लिपिक पदावर काम करणाऱ्या अरुण नामदेव इंगवले यांनी हे उपोषण सुरू केले। मी अरुण इंगवले, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा। मी सावर्डे हायस्कूलमध्ये लिपिक या पदावर कार्यरत होतो। असाध्य आजारी असल्यामुळे मला हजर करून घेत नव्हते म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती मागितली होती। प्रचंड हेल्पाटी म्हणून 2007 ते 2009 पर्यंत। त्यानंतर तरीसुद्धा त्यांनी सेवा पुस्तक वगैरे काय न देता आणि शिक्षणाधिकाऱ्यांची त्यावेळेला सुनावणी झाली की बाबा यांना रजा अर्ज नसल्यामुळे यांना हजर करून घ्यावे आणि बाकीचे राहिलेले तुमचे जे आहेत त्या रजा म्हणजे रजा अर्ज असतील तरच ग्राह्य मानण्यात येतील, नाहीतर रजा तुम्ही टाकलेले रजा ग्राह्य मानणार नाही म्हणून। आणि मागच्या सगळ्या सह्या घेऊन पुढचं वेतन हजर करून घेऊन पुढचं वेतन काढण्यात येईल म्हणून संस्थेनं त्यावेळेला कबूल केलं होतं। त्यानंतर मला हजर करून घेतलं, फिटनेस सर्टिफिकेट दिलं। त्यानंतर माझ्या रेग्युलर सह्या आहेत तरीसुद्धा माझा पगार काढला नाही। त्यानंतर सह्या घेणं थांबवलं। त्यानंतर मला फिटनेस सर्टिफिकेट तरी आणून दे, नाही तर मग राजीनामा तर दे। त्यानंतर मग फिटनेस सर्टिफिकेट आणून दिले। सह्या मी जातच होतो पण सह्या घेत नव्हते। त्यानंतर 1 वर्ष जवळजवळ मी हेलपाडे मारले, मला आता तर स्वेच्छानिवृत्ती द्या, माझा पगार काढा म्हणून। तरीसुद्धा काही लक्ष दिलं नाही। परत म्हटले की मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणून, पूर्ण अनफिट ते। आणि मी प्रचंड हेल्पाट म्हणून प्रचंड खर्च करून मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेटसुद्धा आणून दिलं। त्यानंतर आता तरी म्हटलं मला स्वेच्छानिवृत्ती वगैरे द्या म्हटलं। मी सेवेतनं बाहेर जायला तयार आहे। आता म्हटलं तुम्ही सेवेतनं बाद केलं तर सुद्धा चालतं आहे म्हटलं मला। तर नाही एकत्र पगार काढूया, असं करूया म्हणून मग मला म्हटले 6व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती झाल्यानंतर मग तुमचा पगार काढूया। मग 13ला सर्टिफिकेट दिलं होतं, 16/8/13ला। त्यानंतर यांनी मला असंच पगार काढूया खरं तंगवत नेलं। पुन्हा 15ला मी अर्ज करून पे फिक्सेशन स्वतः मुख्याध्यापकाने आणि मी स्वतः करून घेतलेलं आहे। मी हजरच होतो त्यावेळेला, मी स्वतः पत्र घेऊन पे फिक्सेशन करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर संस्थेनं मी म्हटलं की बाबा आता 15 साल आहे, 16 आता मी कायम येतो आहे, तुम्हाला माहितीच आहे म्हटलं। आणि अर्ज केला संस्थेकडे। मला बाबा आता 2016मध्ये मला आपलं 7व्या वेतन आयोगानुसार म्हटलं मला आपलं पेन्शन लागू करून द्या, मी त्यावेळेला स्वेच्छानिवृत्ती घेतो आणि माझा पगार आत्ता काढा। तर संस्थेनं मला कबूल केलं आहे लेखी पत्रानुसार। ते पत्र आहे 15 सालामध्ये, म्हणजे मे 2015मधलं। आणखी संस्थेनं लेखी वचन दिलेलं होतं मला तुमचा पगार काढण्यात येईल आणि एकत्र काढण्यात येईल, सर्व वेतनवाढी आणि हे ह्याच्यासह कालबद्ध पदोन्नतीसह, हे असं लेखी वचन मला दिलं होतं। त्यामुळं आणि संस्थेनं हे मान्य केलेलं आहे की तुमच्या कोणत्याही रजा नाहीत, म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन हजेरीवर आमचा कोणताही आक्षेप नाही आहे म्हणून। आणि त्यांनी कालबद्ध पदोन्नती पण देण्याचं कबूल केलं होतं। आणि त्यानंतर अचानक माझ्याकडे संस्थेने तुम्हाला त्रास देण्याचं कारण काय? हां, मग त्यानंतर माझ्याकडे त्यांनी हे मागितलं की चेक मागितले की आता रितसर आता पगार काढायचा आणि चेक द्या खोरे। म्हटलं कशासाठी? तर तुमची कर्ज भागवण्यासाठी। म्हटलं मी लिहून दिलं आहे म्हटलं तुम्हाला की कर्ज म्हणजे मुख्याध्यापक आता बरोबर आहेत ना, मुख्याध्यापकांना बरोबर घेऊन माझं मी कर्ज भागवतो म्हणून। आणि मी काय म्हणजे कोरे चेक द्यायला नकार दिला। मग त्यानंतर काय केलं, लगेच त्यांनी काय केलं, नाही का मग आम्ही असं केलं, तेवढ्या सर्टिफिकेटची तारीख जे 16/8/13ला त्याच वेळेला सर्टिफिकेटच्या तारखेला आम्ही तुला सेवेतनं कमी केलं म्हणून आणि सर्व्हिस बुक माहेर टाकलं आणि पेन्शन प्रकरण करा म्हणून सांगितलं। मग आता 2007पासून मला पेमेंट नाही। मी स्वेच्छानिवृत्ती मागून सुद्धा स्वेच्छानिवृत्ती मागितली तरी नाही, अनफिट सर्टिफिकेट दिलं सिव्हिल सर्जनचं तरीसुद्धा नाही, पगार नाही। पूर्ण अनफिटचं सर्टिफिकेट दिलं तरीसुद्धा पगार नाही। आता डेथ सर्टिफिकेट तेवढं राहिलं, दुसरं काय राहणार आता? मग आत्महत्या करून मग आता डेथ सर्टिफिकेट मग हे करायला पाहिजे, एवढंच राहिलं आता माझ्या हातात। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला तो शिक्षणाधिकारी मानायला तयार नाहीत आणि स्वतःसुद्धा कबूल करायला तयार नाहीत निर्णय। पण शिक्षण उपसंचालकांनी त्यांना 2 वेळा पत्र दिली, ते सुद्धा अजिबात त्यांनी त्याच्यावरती काही कार्यवाही केलेली नाही। आणि म्हणून मला आता उपोषणाला बसायची पाळी आलेली आहे। मी 2-3 वेळा आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात।
आणि परत गेल्या ऑगस्ट 2024ला लोकशाही दिनाच्या ह्याच्यात पण मी माझं हे म्हटलं होतं की सगळ्या कागदपत्रांशी मी सिद्ध केलं होतं ते की हे माझे हे करत नाहीत, तरीसुद्धा त्यांच्यावरती काही फरक पडलेला नाही. आत्मदहन करणार म्हणून मला न्याय मिळावा. थकीत रक्कम साधारण किती आहे ॲव्हरेज? माझे सर्वसाधारण मी कर्जबाजारी होऊन मारायची पाळी आली हे, आणि माझी जवळजवळ 7 लाखाच्या पुढं जवळजवळ थकीत रक्कम आहे. आणि मी कर्जबाजारात झालो आहे. औषधोपचार माझे 2007 पासून थांबलेलेच आहेत, पूर्ण उदरनिर्वाह थांबलेला आहे. आणि तात्पुरती पेन्शन मंजूर किंवा महालेखापालांनी केली होती, तीसुद्धा मला त्यांनी दिलेला नाही, प्रस्ताव नाकारलेला आहे. मग हे प्रस्ताव तेच जर नाकारणार असतील मग जगायचं कसं आम्ही? बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.